हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय 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 जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे और पहतालोचनी रूपा पहतालोचनी हे रूप पहतालोचनी रूप पहतालोचनी रूपा पहतालोचनी हे रूप पहतालोचनी
हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम थोड़ा चाटे लावायचं काळ सारा वाचिंतने एकांतवासी गंगास्थानी देवाच्या पूजेने प्रदक्षिणा तुळशीच्या देवाच्या पूजने प्रदक्षिणा देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या काळ सारा चिंतने एकांतवासे गंगाचारी हो देवाच्या पूजेने प्रदक्षिणा तुळशीच्या देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेमायंद्रियासे सार सारी वासर भाष परमार्थ महाधर जोडी देवाचे चरण भावया जगना देव पायला देव पायला युक्त आहार विहार नेमायंद्रियासे सार आनसारी वासर निद्रा बहुवास निद्रा बहुवास नसारी वासर निद्रा बहुवास देह समर्पिते देवा होईल भगवा तुका मने आनंद होईल तुका मने आनंद होईल भगवा तुका मने आनंद युक्त आहार विहार देवायंद्रियासे सार सारी वासर निद्रा बहुभाषण लांबच बसा दर्शका बेस कमी करून खबर हॅलो रे ना काळ सारा चिंतने काळ सारा चिंतने काळ सारा चिंतने
निद्रा
नतने कांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजेनी प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नियम इंद्रियासे सार नसावी वासर निद्रा बहुभाषण परमार्थ माधन जोडी देवाचे चरण भावया जतन हे उपाय लाभाचे देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल अगवा तुका मनी आनंद युक्त आहार विहार नियम इंद्रियासे सार नसावी वासर निद्रा बहुभाषण विठ्ठल वरं पुंडरीकाय दातुं मनीन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदंभोजतेजस्मृति प्रदेशं विधीन्द्रादिदैव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव। ओम नमो ज्ञानेश्वराय शंभो दुःखहरी तुझ विन शंभो मज कोण तारे शिव भोळा चक्रवर्ती Bye.
नमो सद्गुरो तुकाया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पौरण कीर्ती लीला विग्रही सर्वही निर्मियेले जीवी जीवन साधना योग्य केली हरिभक्ताला गोनी तारी समजता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा शरण शरण एकनाथा काय भक्तीच्या त्या वाटा मजदावाला सुभटा लोकाभिरामं रंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशन कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचंद्रं शरणं प्रभु श्रीरामचंद्रं शरणं जयाची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंची ते नमस्कार होनी आता विठ्ठल काळ सारावा चिंतनी एकांतवासी गंगा स्नानी देवाच्या पूजेनी प्रदक्षिणा तुळशीच्या प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी भगवान वटेश्वराच्या सेवेकरिता किंवा तुम्हा मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त हराचे निष्ठावंत वारकरी सर्व सकल जीवाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी स्वतःच्या संसारावर तुळशी पत्र ठेवणारी अहोरात्र या भक्तीचा डांगोरा पेटणारी पाचवा वेद निर्माते संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान झालेले जगद्गुरु श्रीमंत भगवंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा चौकडी प्रकरणातील भक्तांना देवापर्यंत पोहोचण्यासाठी सांगणारी नियमावली अर्थात नियम सांगणारा अभंग सेवेकरिता निवडला विठ्ठल विठ्ठल शब्दशः अर्थ याप्रमाणे महाराज सांगता काळावर मात करायची आहे काळावर विजय मिळवायचा असेल तर भगवंताच्या नावाचं चिंतन करा चिंतन करत असताना त्यासाठी एकांताची गरज आहे गंगेचं स्नान व्हायला पाहिजे आणि जीवनामध्ये तुळशी माताची पूजा व्हायला पाहिजे हे करत असताना आहार सात्विक असला पाहिजे मर्यादित असला पाहिजे जास्त हिंडणं फिरणं कमी असलं पाहिजे झोप कमी असली पाहिजे आणि बोलणं कमी असलं पाहिजे तरच साध्य होतं जे धन आम्ही त्याच्यासाठी आहोत जे सगळ्या धनामध्ये श्रेष्ठ धन आहे त्या धनाचं नाव हे परमार्थ महाधन हे धन प्राप्त करायचं असेल यासाठी आहाराची गरज जास्त बोलण्याची गरज नाही एकांताची गरज आहे आणि महाराज शेवटी सांगतात हे जर साध्य करायचं असेल तर तुम्ही काय करा देह समर्पिजे देवा भार काही न घ्यावा होईल अगवा तुका मनी आनंद युक्त आहार विहार नियमेंद्रियाशी सार नसा विभासर निद्रा बहुभाषण अभंगाच्या भावार्थ पाहण्यापूर्वी परिहार द्यायचा थोसा सालाबादाप्रमाणे या आपल्या वटेश्वराच्या दरबारामध्ये वटेश्वराच्या प्रेमेने साधू संतांच्या आशीर्वादाने तुम्ही आलेले बाहेरगावून महाराज मंडळी त्यांच्या आशीर्वादाने सर्व या ठिकाणी भक्तगण
नोही नोही या सप्ताह कमिटी असेल, वटेश्वराचे भक्त असतील, यांच्या प्रेरणेतून अनादी कालापासून चालत असलेला हा नामजप यज्ञ सोहळा अर्थात अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 27 आणि 27व्या वर्षाच्या 6व्या दिवसाची सेवा ही माझ्या वाट्याकडे आली. किती? तिसरी का? बर, तिसरी सेवा माझ्या वाट्याकडे आली. आणि या सेवेकरता आम्ही जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील चौकडी प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडला. आजच्या या कीर्तनाला मला सहकार्य करण्यासाठी आमचे परमस्नेही उत्कृष्ट संगीत विशारद नवतरुण प्रमोदजी महाराज सहानी. गायन खूप चांगलं आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहे. दादा एकच काम करा, आजच्या दिवस वरची भोंगी पण ठेवा, पण गोड आवाज द्या. त्याच्या साथीला आमचे तरुण रक्त मोरेश्वर महाराज साबळे, आमचे भवन दुकानदार. खरं या क्षेत्राची त्यांना काही गरज नाही, पण नांद आहे, वेळ आहे. आमचे अंबादासजी महाराज, तदनंतर आमचे गावातील राजू महाराज, अवचित हरी दुधाला पुढे अवचित हरी गेला पुढे काय म्हणतो अवचित महाराज, आमचे बालगोपाळ, सर्व नवतरुण रक्त विशालजी महाराज प्रधान विशारद. कारण आपल्या भागात हीच जास्त उणी होती, आता ती भरून निघली. आणि लोक म्हणते काय होतं सप्ताह केल्यानं, काय होतं सप्ताह केल्यानं, सप्ताह केल्याने हे होतं. आता सप्ताह केल्याने अजून काय होतं, एक गोळ्या मारणारा इना घेतो. अजून काय होतं सप्त्यानं, अरे घंटी जेवण नाचणारी पाहिले असा डायस दिसतो का चौकदारासारखा आमच्या. हा, आमचे चौकदार महाराज. म्हणून आजची ही सेवा आहे, सर्व मिळून आपल्याला सेवा करायची. मी काही मोठा महाराज नाही, मी तुमच्या मधला एक आहे. फक्त तुम्ही मला उभं केलं आणि तुम्ही बसेले, एवढाच फरक आहे, दुसरं काही फरक नाही. यासाठी जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून सांगत आहेत की सर्वात मोठी जीवाला भीती येते काळाची. काळ अनेक प्रकारचे आहेत. या काळावर जर मात करायची असेल, काळावर जर विजय मिळवायचा असेल, महाराज सांगतात त्यासाठी भगवंताच्या नावाचं चिंतन आहे. हे चिंतन एवढं करायचंय, एवढं चिंतन करायचंय. हे चिंतन करत असताना त्याला एकांतवासाची गरज आहे. शंका कुशंका निर्माण होईल. एकांतवास म्हणजे मग नेमका काय, आम्हाला घर सोडावं का, दार सोडावं का, मुलं बाळ सोडावे का, आणि मग कुठं जायचंय. महाराजांचा भक्त सांगण्याचं एकच, आपल्या भक्तीमध्ये सगळी सामुग्री आहे. आपल्या भक्तीमध्ये सगळी सामुग्री आहे. आम्ही भजन म्हणत असताना आमचं भजनाकडे जास्त लक्ष असतं का शेजाऱ्याकडं. पूर्वी खरं बोलले, शेजाऱ्याकडे लक्ष असतं. या शेजाऱ्याकडे लक्ष जाऊ नये. विकार विरहित आम्हाला त्याच्यातून बाहेर पडायचंय आणि मनाला चित्ताला एक करायचं, एक करायचं. एवढं चिंतन करायचे. चिंतनी चिंतनी तद्रुपता. आम्हाला त्या चिंतन करत असताना समाधी अवस्था प्राप्त झाली पाहिजे. आता आमची गुरुवारी सांगायची, मागच्या साधू संतांचा, नामदेव महाराजाचा, तुकोबारायाचा, सगळ्याचा देवाला परमार्थ आवडला. एवढा परमार्थ आवडला की त्याच्या घरी कामं करायला गेला. त्याच्या घरी कामं करायला गेला. आम्ही भजन म्हणतो तर आमच्या स्वप्नात येत नाहीत. कामं कधी करायला कधी येईल. महाराजाला म्हणावं लागलं, हीच थोर भक्ती. कोणती? आता चालू आहे का गणेश महाराज, सांगा ना, आता चालू आहे का? आपली भक्ती बी चालू आहे आणि त्या भक्तीमध्ये माया बी चालू आहे.
संसार जास्त जपतो आम्ही, परमार्थ कमी जपतो. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात एकांतवासी गंगा स्नानी. आता गंगा कुठं जायचं, रोज कुठं जायचं गंगेला पाहायला? जाता येईल का गंगेला रोज? मला येडे का सांगायला? ते म्हणजे ना 12 महिन्यातून एकदा जातो संक्रांतीच्या वेळेस. आता कसं काय जमलं, मग रोज कसं काय जमलं? पर्याय सांगितला. तुम्ही स्नान करत असताना नुसतं गंगेचं नाव घेतलं, हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे, हे जर तुम्ही जप केला स्नान करत असताना, तर तुम्हाला गंगेचं स्नान केल्याचे फल घर बसल्या प्राप्त होत. आम्ही हे करतो का? हे नाही करत. टायर आण रे, पॅन्ट आण रे, हे साबण कुठे रे, पाणी लय गरम झालं रे, थंड टाक रे, गंगा रे, गंगा नाही काही नाही. जुने लोक लय हुशार होते, अभ्यास कमी होता, शास्त्र कमी होतं, सप्ती कमी होते. त्या आहे ना, गंगा आपल्या तोंडात येणार नाही म्हणून एक तांब्याचं ठेवलं होतं. त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? हा बरोबर साथ झाला ना आमचा. त्याचं नाव गंगाळ नाही, गंगा जल त्याचं खरं नाव आहे, गंगा जल. त्या तांब्याच्या गंगा जलामध्ये स्नान, पाणी घेऊन स्नान केलं तर गंगेचं स्नान केल्याचं फल प्राप्त होत होतं. आता ते घंगाळ गेलं. पितळाची बाटली गेली, स्टीलची बाटली गेली, आलं फायबर. गरम पाणी पडलं की सर्व खाली फायबर आला. आता फायबर. महाराज सांगतात गंगास्त स्नान, देवाच्या पूजेने प्रदक्षिणा तुळशीच्या. देवाची पूजा करायची. आणि खरी माणसाची नड आहे, माणसाला सगळं आवडतं, पूजाच आवडत नाही. पूजा आवडत नाही. मुलीच्या नावाने बरं का पूजानात म्हणजे नाव मुलीच्या नावाची पूजा असेल ते म्हणून काय म्हणतो रे महाराज? पूजा नावाची मुलगी नाही, जी देवाची पूजा असते ती पूजा आवडत नाही. आणि महाराज सांगतो सोपं साधन आहे, तुळशीला पाणी घाला, तुळशीला नमस्कार करा, प्रदक्षिणा मारा, झालं काम. पण महाराज म्हणतात हे करत असताना युक्त आहार मापात जेवा. किती मापात जेवा? शास्त्र सांगतं 50 पैसे जेवा, 4 आणे पाणी प्या, 4 आणे रिकामं राहू द्या. 50 पैसे जेवा. म्हणून भगवंतांनी एक याच्यामध्ये या साधनामध्ये अशी व्यवस्था केलेली आहे. अर्ध जेवण झालं की अलाराम असतो. त्याच्यामधून अलाराम वाजला की माणसाने घास सुद्धा खाऊ नाही. आणि आम्ही अलारामकडे लक्ष देत नाही, जेवढं येईल तेवढं. आणि मग काय होतं, त्यानं सुरू होऊन जातं. महाराज सांगतात तुम्हाला साधना करायची आहे ना, युक्त आहार. जास्त फिरणं हे करणं, वाजवीपेक्षा इकडे तिकडे चक्रा मारणं, विहार करायचा नाही. निद्रा जास्त घ्यायची नाही, निद्रा सुद्धा मापात घ्यायची, जास्त बोलायचं नाही. आणि हे जर तुम्ही नियम पाळले तर मग तुम्हाला साध्य होईल ज्या धनासाठी आपण या भूतलावर या मृत्यूलोकात जन्माला आलो ते धन आपल्याला प्राप्त होईल. महाराज सरळ सरळ या अभंगाचा अर्थ आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. आता उरलेल्या वेळात आपली जेवढी वेळ उरली असेल तेवढ्यात आपण या अभंगाच्या चिंतनाकडे जाऊ. या ठिकाणी तुम्हा आम्हाला सर्वांना मानवी नरदेह प्राप्त झाला. कशासाठी झाला? सर्वांना ज्ञाते. दिवे दिला देह भजन गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. आम्हाला बाधा झाली आणि बाधा झाल्यामुळं आम्ही भ्रमित झालो. भ्रमित झाल्याच्या नंतर शास्त्र सांगतात जीव म्हणजे देह, का देह म्हणजे जीव. गणेश महाराज, जीव म्हणजे देह का देह म्हणजे जीव? मला तुम्हाला जास्त काही हसवता येणार नाही, तुम्ही रात्री खूप हसलेली. आणि हसले असेल आणि सगळे विसरूनही सुद्धा गेले असेल. मला हसवता येत नाही, पहिल्यापासून नाही हसवता येत, रडवता सुद्धा येत नाही. हसवण्याचं आणि रडण्याचं हे साधन नाही, हे परिवर्तन होण्याचं साधन आहे. याच्यातला एखादाही शब्द जर एखाद्याने घेतला त्याचं जर कल्याण झालं तर त्याचं सार्थक होता होते. मला जो प्रश्न असा आहे
दादा हो, बाबा हो, जीव म्हणजे देह का देह म्हणजे जीव. तुम्ही जवळ बोलत नाही तेवढा मी उभा राहतो, टाळकरी उभे राहते. हा चुकला तर चुकला ना, कुठे जीवाचा आणि देहाचा अजिबात संबंध नाही. जीवाचा आणि देहाचा अजिबात संबंध नाही. गीता सांगते अहम ब्रह्मास्मी. काय सांगते? मी देव आहे, मी देव आहे. याच्यावर विश्वास नाही तुमचा. साधू संत सांगतात मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, येईल विचारिता, आहे ठाऊक सभाग्य संता, आहे ठाऊक सभाग्य संता, नाही तुझा अनेक मधुता गा, वासुदेव करिता फेरा, नाही तुझा निगम गुतागा, वासुदेव करितो फेरा. मुद्दाम तुम्हाला विचारलं ना, जीव म्हणजे देह आणि देह म्हणजे जीव आहे का? आम्हाला मास्तरने एकदा विचारलं होतं, कस्तुरी मरक म्हणजे काय रे पोराव, चटणी का भाकर? पाटील गुरुजीने विचारलं विरेगावचे. कोणी चटणी सांगितलं, कोणी भाकर सांगितलं. मला तसंच वाटलं यासाठी पाव विचारो. जीवाचा आणि देहाचा काही संबंध नाही. जीव स्वतंत्र आहे, येतानाही स्वतंत्र आहे, जातानाही स्वतंत्र आहे. फक्त भगवंता संग करार झाला 100 वर्षाचा. त्या करारासाठी जीव तुमच्या आमच्यामध्ये काय विराजमान आहे, तो अलिप्त आहे. अलिप्त आहे, त्याला काही घेणं नाही. पण संगत केल्यामुळं नेमका तो जीव देहाला आपलं मानायला लागला. आता देहाना 100 वर्षाची संगत केली याच्यात नवल नाही. एक छोटासा दृष्टांत मान. एका आडवळणी गावाला जाण्यासाठी शेवटची एकच गाडी आहे, शेवटची एसटी एकच आहे. गर्दी तुफान आहे. मग सीट सांभाळण्यासाठी कोणी खिडकीतून उपरणं टाकतं, कोणी आपलं काही जे असं साधन ते टाकतं. मग उपरणं टाकलं, त्या जागेवर जर कोणी जाऊन बसलं आणि नंतर तुम्ही गेले, तुम्ही काय म्हणता? हे सीट सीट मग सीट एसटीच आहे का तुमचं आहे? उपरण्याची नुसती सीटासंग संगत केली काही क्षणापुरती, तर त्या सीटाला तुम्ही माझं म्हणायला लागले. ठीक आहे, तुमचं माझं कळत नाही. पण उतारल्यावर तुम्ही ते सीट घेऊन जाता का संग? माझ्या दृष्टांताकडे तुम्ही जास्त लक्ष द्या. त्याच्याकडे मत नेमकं काय सांगायचं लक्षात घ्या. जर एका क्षणामुळं सीटाला जर आम्ही आमचं म्हणत असेल, मग 100 वर्षाची संगत केल्यावर जीव का म्हणत नसेल देहाला ते माझं आहे? का म्हणत नसेल? तो म्हणतो माझा आहे. पण या ठिकाणी साधू संत सांगतात, ज्या देहाला तो माझं म्हणतो तो देहच खरा नाही. तो देह खरा नाही. देह आधी काय खरा? देह संबंधी पसारा, बुजगावणे चोरा, रक्षणार्थ वासत असे. महाराज सांगतात देह खरा नाही, तर देह संबंधाचे नाते सुद्धा खरे नाही. महाराज देह संबंधाचे नाते खरे नाही. चांगले लोक मागे राहिले. महाराज या ठिकाणी पारायण आलाय, गाथा पारायण. आमचे भाऊबंद दादाराव महाराज रामायण आहे का भागवत, शिवमहापुराण आहे का, भावार्थ रामायण. या ठिकाणी होलसेल कार्यक्रम आहेत आणि औंधा जरा थोडी सुट्टी बी थोडीशी काय. म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात देह जर खरा नसेल, देहा संबंधाचे नाते जर खरे नसेल, तर माया कराची कोणावर, जीव लावाचा कोण होणार? आम्ही मायाही करतो, जीवही सुद्धा लावतो. साधू संत ओरडून ओरडून नेराला आले तरी आम्ही त्याच्यातून बाजूला पडत नाही.
मग म्हणावं लागलं किती सांगू तरी न ऐकती पुढं तुम्ही म्हणा, मी नाही म्हणत, मग अधिकार नाही अजून. सांगून सांगून वाजत असे बोम, कोणी न ऐकती कानी, हरी हरी न म्हणता त्याची थोड झाली. महाराज सांगतात किती सांगू, सांगून सांगून खूप थकलेत. आणि मग या बरं संसार, जो संसार तुम्ही मानता हा संसार आहे का प्रपंच आहे हो? काय राहण्यासाठी जगण्यासाठी केलेली व्यवस्था, राहण्यासाठी जगण्यासाठी केलेली व्यवस्था आहे. हा संसार नाही. संसार तो आहे पुनरपी जनन पुनरपी मरण, किती वेळा जन्मा यावे नित्य भावे, तो खरा संसार आहे. आणि या संसारामध्ये जे काही घटित अघटित जे काही कर्म आहे, काही चांगले असतील काही वांगले असतील, कर्म शिल्लक होते म्हणून या ठिकाणी यावं लागलं, पाप शिल्लक होतं म्हणून या ठिकाणी यावं लागलं, वासना होती म्हणून या ठिकाणी यावं लागलं. आणि त्याच्यातच गुरफाटून पुन्हा जर आम्ही त्याच मार्गाने मार्गक्रमण करत असेल, साधू संताला दया येते. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. ज्ञानोबराज सुद्धा सांगतात, विषय उडी बोलले जीव, आता याची कोण करील कीव, नुपजे नारायणी भाव पावनी ठाव नरदेह. ज्ञानोबराज सांगतात यांना उत्तम प्रकारचा नरदेह दिला आणि हे विषयामध्ये लंपट झालेत. आणि या विषयाने काय झालं, विषयाने विषय वाढत गेलेत, विषय घटत नाही. विषयाने विषय वाढत गेल्यामुळं हा तो जीव त्याच्यामध्ये अडकला. आणि अडकल्याच्या नंतर हा काही वेळाने काही दिवसांनी काळाच्या तावडीत सापडणार आहे. म्हणून या काळाच्या तावडीत, या काळातून याने सुखरूप बाहेर पडावं यासाठी महाराज उपाय सांगतात अभंगाच्या पहिल्या. काळावर जर तुम्हाला माळ करायची असेल तर मी काय करा, देवाचं नाव घ्या. कोण्या देवाचं नाव घ्या? वटेश्वर देवाचं नाव घ्या. त्या देवाचं नाव घेतल्यावर दड 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 दोडो 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 दड 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 दोडो 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 दड 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 दोडो दोडो दोडो
फळ सुटला कळी काळा बापुडिया रे फळ सुटला कळी काळा बापुडिया रे राम सीता मुक्ती सेविका कापडिया रे शिवनाम मुक्ती सेविका कापडिया रे वटेश्वर भगवान यांचं नाव घ्या ना. त्यांचं नाव घेतल्यावर दड 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 दोडो 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 फळ सुटला कळी काळा बापुडिया रे शिवनाम शीतळमुखी सेवी पाका पडिया रे. भगवंताच्या नावामध्ये ताकद आहे का हो महाराज? भगवंताच्याच नावात ताकद आहे, संताच्या नावात तीच, संताच्या नावात सुद्धा तीच. तुकाराम तुकाराम नाम घेता. मग देवाच्या नावामध्ये एवढी ताकद आहे, काळावर मात केल्या जाते. रामायणामध्ये एक गोड दृष्टांत येतोय. ज्यावेळेस आई साहेबाला रावण अशोकावटीमध्ये ठेवतो, अशोकावटिकामध्ये सगळ्या राक्षसणी आहेत. कोणचे दात बाहेर आलेले आहेत, कोणचं नाक लांब आहे, कोणचे नुसते हातच लांब आहे, कोणचं घागरीसारखं डोकं आहे, अशा भयानक राक्षसनी त्या ठिकाणी. आणि सगळ्या राक्षसनीच्या साक्षीनं रावण सांगतोय की हिला एवढा धाक दाखवा, एवढा धाक दाखवा, मराचं भय दाखवा की जेणेकरून ही वस मला झाली पाहिजे. भयानक चिंता झाली. पण आई साहेबांनी एकच केलं, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय. सारखं चिंतन. आणि चिंतनाचा प्रभाव असा झाला की रावणाच्या ज्या राक्षसनी आहेत यांना शेवटी सीतामाईचं भय वाटायला लागलं. कारण सीतामाईच भजन करत होत असे नाही, परिसर सगळा भजन करायला लागला होता. तृण असेल, पाषाण असेल, वृक्ष असेल, अशोक वृक्ष असेल, सगळे भजन करायला लागले. आईसाहेबाच्या त्या भजनामुळं, चिंतनामुळं परिसर सगळा चिंतनीमय झाला. आणि हा परिसर चिंतनीमय झाल्यामुळं त्या ठिकाणी राक्षसनी भयभीत झाल्या. त्या ठिकाणी फक्त एकानेच साथ दिली, त्याचं नाव आहे त्रिजटा. त्रिजटेनं आईचं प्रेम सीतेला दिलं आणि सीतेला सांगते, सीता भय धरण्याचं काही कारण नाही. आई साहेब म्हणतात का? कारण तुझ्या मुखात असं शस्त्र आहे, असं शस्त्र आहे की त्या शस्त्रामुळं जगातलं कोणतंही शस्त्र त्याच्यावर प्रहार करू शकत नाही. एवढं चिंतन आई साहेब त्या ठिकाणी आहे. आणि चिंतनामुळं काय झाले, रावणाचे जेवढे प्रयत्न होते तेवढी असफल झाले. असफल झाल्यामुळं मग मंदोदरी म्हणतात का हो, सीतेचं प्रेम कोणावर आहे? रावण म्हणतो रामावर. मग तुम्ही एक काम करा ना, काय? तुम्ही राम व्हा ना. रावण म्हणतो ती तर खरी भानगड आहे, राम झालो तर सीतेचं कामच नाही. मग मंदोदरी म्हणते राम झाल्याचं सीतेचं काम नाही, काम नाही तर त्याची त्याला परत करा. पण या ठिकाणी फक्त एकच दाखवायचं आहे की भगवंताच्या नावामध्ये एवढी शक्ती आहे, एवढी ताकद आहे. एवढ्या अनोळखी परिसरात एवढे जीवावर आलेले आघात आहेत, संकटमय वातावरण आहे, तरी सुद्धा भगवंताच्या नावात एवढी ताकद आहे. त्या ठिकाणी आई साहेब निर्भय राहिल्या, निर्भय. आणि हे निर्भय राहिल्यानंतर महाराज सांगतात, काळ सारावा चिंतनी. आता एकांतवास करायचा आहे, एकांतवास. एक गवळण आहे पहा, आले लक्षात पहा. कोणी नाही घरी हरिया हो माझी मंदिरी. सगळं सांगितलं त्यानं, कल्पना, जावा, काम, क्रोध सगळे बाहेर गेले. आता हे सगळे बाहेर गेल्यामुळं काय झालं, तुम्ही या पुन्हा एक तुकोबाराच्या प्रमाणे काम क्रोध केले घर रे, काम क्रोध केले घर रे,
तुका म्हणते हरी विठ्ठल तुका म्हणते हरी विठ्ठल कामकान केले खर माझं घर मोकळं झालं मोकळं. कारण काम क्रोध बंदी खानी तुका म्हणी दिली दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई. आम्ही बंदिस्त केलं यांना बंदिस्त. हा एकांत वास करायचा आहे आणि देवाची पूजा करायची. लोक म्हणतात सगळं सांगा फक्त पूजा सांगू नका. एक वारकरी होता, 3 पिढ्याची परंपरा होती. पूजा झाल्याशिवाय पाणी ग्रहण करायचं नाही, जेवण ग्रहण करायचं नाही, अशी परंपरा 3 पिढ्यापासून चालू होती. आणि मग एक दिवस वडिलाच्या मनात आलं की आपण मुलीला भेटायला जायचं आहे, पण पूजा कोण करल. म्हणून त्यांनी मुलाला बोलवलं, बाळ्या 3 दिवस पूजा करशील करे. बाळ्याने हो बाबा करील ना, जा त्याने. वडील निघून गेले. आता बाळ्या होता सूर्यनारायणाचा भक्त. ऊन पडल्याशी उठत नव्हता. आता पूजा करायची म्हणजे ऊन पडल्यावर चालत नाही. पूजाला कमीत कमी 5 वाजता तरी उठावं लागेल. 4 वाजेपासून म्हातारीने सुरू केलं, बाळ्या उठ पूजा करायची उठ. तर थांबणं झोपू देन दर्शक, उठ झोपू देन दर्शक. असं करता करता म्हातारीने 5 वाजता उठवलं. बाळ्यानं स्नान केला, देव घराजवळ गेला. बाळ्याचं अवसानच गेलं महाराज. कारण एवढे देव होत्या देवघरात, त्याला जागा नव्हती. एवढे देवघर चिखार देव. बाळ्याने एक देव घेतला धुतला, एक देव घेतला धुतला. कसं करता करता गडबडीत तरी बाळ्याला 2.5 तास लागली. बाळ्या म्हणे अवघड काम आहे, एवढा जर टाइम गेला तर आपलं काय होईल. दुसऱ्या दिवशी त्यांना डोकं लागलं. ते जसं कलियुगातलं होतं, डोकं लावलं. सगळे देव एका बाटलीत भरली आणि घरात त्या वाड्यातच विहीर होती, सोडली विहिरीत. खाली वर खाली वर. बिचारे जे ताकदवान देव होते थांबले बाटलीत, पण काही कमजोर होते. त्याने मारल्या उड्या मारल्यावर त्याने वर काढले. देव मोजून पाहिले, 2 देव नव्हते. ते म्हणे आता देवाने आत्महत्या केली, देवाला सुतक पडलं, पूजा करायचं काम नाही. पूजा बंद. म्हातारी म्हणे बाळा एवढ्या लवकर कस काय पूजा आटपली रे. म्हणे आई 2 देवानी आत्महत्या केली, त्यांना सुतक पडलं, आता देवपूजा बंद. आईला राग आला. बाळ्याला असं म्हटलं, चप्पल घेतली, 2-4 चप्पल आणल्या. बाळ्याला आला राग आल्याच्यानंतर बाळ्या जसा निघला तसा सासरवाडीला गेल्याच्या नंतर सासूबाईनं पाहिलं, जावई आली. ज्याचा कुठेही मान नसतो त्याचा सासरवाडीत मान असतो. सासूबाईनं प्युअर दुधाची चहा केली. सांगितलं, जावई बापू तुमचे मामा 2 दिवस झाले पहा कुठं बाहेर गावाला जायले, आणि देव तसेच आहे, तुम्ही देवाची पूजा करा तर मी स्वयंपाक करते. बाळ्या म्हणे देव माय मागं काऊन लागले. त्याच्या भीतीनं आईच्या 2-4 चपला खाऊन इकडे आलो तर इथे बी आहेच. आता सासवडीत नाही म्हणता येत नाही. गेला देव पूजाला लागला. जसं का अगरबत्त्या बरं त्याचा वास सुटला. बाहेरच्या गल्लीत आली शेजारीने, बाई तिथे गावाला जायली, पूजा कोण करते. जावई आले. काय पूजा करते माय चांगली, काय पूजा करते. तुमच्या जावयाला सांगा तर तुमची आटपले ना तर आमच्या गावाला जाईल, आमची बी पूजा करून द्या. हा म्हणे राहणच नको. एवढा देवाना पिच्छा झाला, राहणच नको. जसं निघलं दूरवर गेलं, एका विहिरीत पाय लावून बसलो. आत्महत्याच करायची आता, राहायचंच नाही. त्यात मालकाने पाहिलं, वीर मालकाने धावत आला, ए थांब 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 थांब. कुठला काय माझ्या विहिरीत का जीव देतो, माझ्यावर कशाला आपत आणतो, काय जीव देतो रे. ते म्हणे जगायचंच नाही. ते म्हणे बाकी काहीच करू नको, आपल्या घरी चाल, काहीच काम करू नको. इकडं जावं तिकडं नाही, तिकडं जावं इकडं नाही. शहराचं टोपलं उचलू नको, भारा उचलू नको, काहीच करू नको. 2 टाइम जेवत जा, फक्त देवाची पूजा करत जा.
देवाची पूजाचं एवढं संकट पडतं महाराज. आता इथं महाराज सांगतात देवाच्या पूजेने प्रदक्षिणा तुळशीच्या. तुळस शास्त्राला मान्य आहे, तुळस विज्ञानाला मान्य आहे, तुळस आयुर्वेदाला सुद्धा मान्य आहे. आणि भगवंताला जास्त आवडणारी तुळस आहे. अति प्रिय आवडे तुळसे बोका, अति प्रिय आवडे तुळसे बोका, ऐशीच प्रीती करे भोळा भाविका, ऐशीच प्रीती करे भोळा भाविका, नामापद पंकज पादुका, नामापद पंकज पादुका, श्रीमस्तके वंदित से पंढरपुरी देवे मातटे, श्रीमस्तके वंदित से पंढरपुरी देवे मातटे. एवढं वर्णन करत असताना तुळशीचं वर्णन केलं महाराज. तुळशीचे एक पान ते त्रिलोक्या समान. त्रिलोक्याचं जे माप आहे त्याही पेक्षा तुळशीचं माप जास्त आहे. भागवतामध्ये एक सुंदर अशी कथा येते. सत्यभामा आपल्या महालात बसले असताना थोडे अभिमानी होते आणि त्या ठिकाणी नारद महर्षी आलेत. नारद महर्षी आल्याच्या नंतर नारद महर्षीचं त्या सत्यभामेनं दर्शन घेतलं आणि सत्यभामा विचारते नारद महर्षी पुन्हा पुन्हा तीच वस्तू मिळावी यासाठी काय करावं लागेल हो? नारद म्हणतात ती वस्तू दान करावी लागेल. जी वस्तू तुम्हाला हवी आहे ना तिला दान करावं लागेल. नारद म्हणतात तुम्हाला काय वस्तू काय हवी आहे? म्हणजे मला पुन्हा पुन्हा कृष्णपती मिळावा यासाठी काय करावं? नारद म्हणे कृष्णाला दान करावं. मागचा पुढचा काही विचार केला नाही, केलं कृष्णाला दान. दान केल्यावर नारद गेले घे रे चपुळ्या घे येना चाल तुला दान केलं. आता कृष्ण घरातून निघाल्याच्या नंतर मग झाली भयभीत. आता काय करावं आता काय करावं? पुन्हा गेली. नारद महर्षी दिलेलं दान परत मिळवण्यासाठी काय करावं लागेल? म्हणे भारोभार सुवर्ण मुद्रा द्यावी लागेल, सोनं द्यावं लागेल. चाललं मग अंगावरलं काढलं राजवाड्यातलं काढलं सगळा राजवाडा खाली झाला तरी कृष्णाचं पारडं खालीच आहे. कृष्णाचं पारडं खालीच आहे. काय करावं? काही शिल्लक राहिलं नाही. त्यावेळेस रुक्मिणी महासाहेब एकांतात बसल्यात एक दासी पळत गेले आणि त्या सांगतात रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा गे चला. आई साहेबाला सांगतात अहो तिकडं अघटित झालंय, भगवंताचं तुल्य चाललंय. सुवर्ण भार भर देऊन सुवर्णाचा आणि भगवंताची तुलना चालली आहे कारण भगवंताला दान दिलेलं आहे. आता आई साहेब होत्या महाराज त्या आल्यात. त्याने ते सगळं पाहिलं. एक तुळशीचं पान घेतलं, सुवर्ण सगळं काढून टाकलं आणि तुळशीचं पान टेकवल्या भगवंताचं पारडं वर झालं. म्हणून प्रदक्षिणा तुळशीच्या. तुळस काहीच लागत नाही महाराज. सकाळी सकाळी तुम्हाला याचा कदाचित राग आला येऊनही पण आला समजा. राग यायला काही मोठं कारण राहत नाही. तुम्ही त्याला सांगता यानं त्याने आणलं की आला राग. राग यायला काहीच कारण लागत नाही. बोली भाजी खराब झाली आला राग. राग आला काही राग आल्याच्या नंतर अंगावर राखेल घेऊ नका, दुरी घेऊ नका. राग आला फक्त तुळशी जवळ जाऊन 5 मिनिटं उभं राहा, तुमचा राग शांत होतो. एवढी ताकद तुळशीमध्ये. तुळशी पासी बने माळी सर्व भाग निष्ठ करते. तुळशी पासी बने माळी सर्व भाग निष्ठ करते. तुळशी पासी माळे भाव निष्ठ करते. तुळशी पासी बने भाव सर्व निष्ठ करते.
भक्त तुळशीला सोडून जात नाही. तुळशी पाशी वन माळी सर्व भावे तिष्ठतसे. आणि नाथ बाबा सांगते ना, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळशीची माळ सांगितली ना. तुळशीला एवढं अनन्य महत्व आहे. विज्ञान सुद्धा महत्व देत आहे, आयुर्वेद सुद्धा महत्व देत आहे आणि शास्त्र सुद्धा महत्व देत आहे. म्हणून प्रदक्षिणा तुळशीच्या. याच्याही पुढे जाऊन सांगतात, ज्या घरासमोर तुळस नसेल ते घर नसून काय म्हटलं, मशान. मशान म्हटलं, मशान. आणि आपल्या घराजवळ तुळशी, याच्यात काही नवल नाही महाराज. कर्नाटकचा तो बादशाह मुसलमान, त्याच्या घराजवळ 11 तुळशी वृंदावन होती. 11. आपल्याजवळ किती? 1 लावलं काही आपल्या हरकत आहे का? नाही. कथा भाग असा येतो, बिरबल एक वेळेस पूजा करत होता आणि बिरबलला दरबारात यायला उशीर झाला. सेवकाला पाठवलं बादशाहने, जा बिरबलला बोलवला. गेला बिरबलला बोलायला. आपको राजा ने बुलाया. ते म्हणे बर, पूजा झाली की येतो. 3 चक्र झाल्या बा, पूजा झाली की येतो, पूजा झाली की येतो. पण ते बिरबल काही गेलाच नाही. राजा त्या बादशाला राग आलं. ते राग बिरबल त्या तुळशीच्या झाडाला पाणी घालत होत. पाणी घालत होत. या राजाला जसा राग आला, जसं धरलं तसं उपटलं, गेलं फेकून. शहाणी माणसं वेळ आल्याशी बोलत नसतात. मग कुठं जायचं आता? फिरायला जायचं. निघाले फिरायला. आईन जाता 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 असं गोंडी आग्याचं झाड पाहिलं. गोंडी 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 अशी. आणि गेला बा बिरबल, केलं दर्शन. बादशाह म्हणे, हे कोण आहे? बाप आहे म्हणे आमचा. आणि ते सकाळी उपटलं, ती माय आहे म्हणे. बादशाह वाटल्याच्या मायाला उपटून फेकलं. मायानं काहीच केलं नाही. बाप काय करत? जसा गेला डगो 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 हलवायला लागला. हलवता हलवता उपटलं आणि सगळे ते आग्या अंगावर पडल्यामुळे असं गार वाटलं त्याला, कूलर लावल्यावर. सगळ्या अंगाचा भडका झाला, आग व्हायला लागली. बादशाह म्हणतो, बिरबल माझी यार, पण बाप बहुत खराब आहे. सगळ्या अंगाचा दहा सुरू झाला. काय करावं लागेल? बिरबल मध्ये पुन्हा आपल्या मायेकडे जावं लागेल. पुन्हा मायेकडे गेले. तिचा रस काढला, बिरबलाच्या अंगाला लावला. दहा शांत झाला. आयुर्वेदाला सुद्धा तुळस मान्य आहे, शास्त्राला मान्य आहे, आयुर्वेदाला मान्य आहे, विज्ञानाला मान्य आहे. 24 तास फक्त ऑक्सिजन सोडणारी फक्त एकच तुळस आहे, बाकी कोणतीही वनस्पती नाही. म्हणून प्रदक्षिणा तुळशीच्या. महाराज हे आम्हाला पटलं. याच्यासाठी दुसरा नियम काय आहे? अभंगाचा दुसरा, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. नेम इंद्रियाची सारे, नेम इंद्रियाची सारे, नेम इंद्रियाची सारे, नेम इंद्रियाची सारे. हे नसानी मासे रे, नसानी मासे रे, नसानी मासे रे, नसानी मासे रे. निद्रा बहु वासन, निद्रा बहु वासन, निद्रा बहु वासन, निद्रा बहु वासन, निद्रा बहु वासन. हरि बोल. विहारे युक्त आहार विहारे, 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 युक्त आहार विहारे. महाराज सांगतो आहार. आहार म्हणजे, आहार म्हणजे काय रे? हा? जेवण. जेवण. किती जेवा? पोटभर. महाराज सांगतात आहार मापाचा पाहिजे. माता भगिनीला प्रश्न विचारतो, 5 लिटरचं कुकर असल्याच्यानंतर डाळ किती टाकावी आणि पाणी किती टाकावं?
हे लावते का कुकर तुम्ही लावता? 5 लिटरचं कुकर आहे. भाषा कळते तर म्हणून केलं आमचा नाही. भाषा कळते नाही. 5 लिटरचं कुकर आहे. पाणी किती आणि डाळ किती? आता काही शास्त्रातला प्रश्न आहे का? म्हाताऱ्यांना का सांगू? म्हाताऱ्याच्या काळात कुकर बी नव्हतं. हा तुम्ही नका सांगू. तुम्हाला नाही म्हणा, तुमच्या मी राखवत नाही. बोला ना माय. कुकर नाही का तुमच्याकडे? कोणच्याकडे? मी घर पाहिले सगळे फतेपूरची. सांगाव चुकलं तर कसं होईल? सांगाव चुकलं तर चुकू द्या ना. चुकलं 5 लिटरचं कुकर असलं तुम्ही लावता का? 1 किलो कमी होती. 1.5 पावणे 2 किलो डाळ टाकावी. बाकी पाणी टाकावं. कुकर व्यवस्थित असते. जास्त पाणी झालं ते पस 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 वर येतं. कमी पाणी झालं तर कोळसा होतं. जास्त डाळ झाली तर शिट्टी बंद होते. मग शिट्टी बंद झाली ते झाकण उडवतं. हा, हे झालं कुकर. हे तसंच कुकर आहे. जास्त झालं तर शेजारच्या जवळ बसू देत नाही. जास्तीचं झालं शेजारी जवळ बसत नाही. तेच पुन्हा लोकांना म्हणतात कसा वास येतो पण, कसा वास येतो पण. आणि तो हाच वास सोडवायला लोकांना घ्यायला वास म्हणतो. जास्त झालं की कुणी पुन्हा शिट्ट्या मारतो. कशात जरा परिणाम झाला? याला जेवढं पाहिजे होतं त्याच्यापेक्षा आरती टाकली. गावाचं नाव सांगत नाही. त्या ठिकाणी एक शेजारी बसेल होतं जेवायला. ते जेवता जेवता असं करायचंय, असं करायचंय, असं करायचं, असं करायचंय. आणि असं कोण करतंय? त्याला म्हणलं बरं असं कोण करतो तो? ते आपला नियम आहे महाराज. म्हणलं कसं काय? जेवढी जागा ही निब्बर आहे तेवढी ही जागा निब्बर लागेपर्यंत जेवायचं. हा काय करण? साधना करण का जप करण का योग करण? आहार सुद्धा महाराजांनी सांगितलं युक्त आहार. मापात जेवा. मापात जेवा याचा अर्थ आहे 50 पैसे जेवायचे, 4 आणे पाणी प्यायचं, 4 आणे रिकामं ठेवायचे. मग तो कुठं चालूही शकतो, बसूही शकतो, जप करू शकतो, तप करू शकतो. विहार सुद्धा वाजवीपेक्षा फिरायचं नाही. जास्त झोपायचं नाही. निद्रा. भाषण सुद्धा जास्त करायचं. ज्ञानोबाला म्हणावं लागलं अनंत वाचाळ बरळती बरोळ. पुन्हा ज्ञानोबा सांगतात तुम्हाला समाजात चांगलं वागायचं असेल, चांगलं टेकायचं असेल, साचानी मवाड मितली आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. एवढं खराब तोंड आहे महाराज. हे एवढं खराब तोंड आहे. एक काय बोललं काय नाही असं समोरच्यानं बदललं. आता समोर चोपदार सारखं होतं निब्बर आणणार. असं बदाडलं ते गेलं पोलीस स्टेशनला. हो साहेब त्या माणसाने खूप मारलं. मग फौजदार म्हणतो कोणता माणूस आहे? पुढच्या गल्ली नाही गेला. मग त्याला ओळखता का तुम्ही? हो नुसतं तोंडाना बोललो तर एवढं मारलं म्हणे. ओळखलं किती मारलं असतं. नेमकं काय बोलले तुम्ही तोंडाना? गेल्या त्याला म्हटलं मी ऐ माकड तोंड्या. काय कर त्याची पूजा करण का महाराज? पूजा करण हे तोंड आहे. अनंत वाचा वाजी बोलून खरं मेन कारण आहे हे तोंड. जर तुम्हाला समाजात बसायचं असेल तर हेच तोंड आहे, आणि समाजातून उठायचं तर हेच तोंड आहे. ज्ञानोबा सांगतात बोलणं कष्ट जर सारखे असतील, साया जर सारखे असतील मग चांगलंच बोला ना. अन्य बोलल्यापेक्षा निद्रा भाषण. जास्त भाषण करू नका, जास्त झोप घेऊ नका. आणि हे साधना तुम्ही जरी केली आणि ज्या साध्यापर्यंत तुम्हाला पोहोचायचंय, जे धन प्राप्त करायचंय ते धन तुम्हाला प्राप्त होईल. कोणतं धन? अभंगाचं परमार्थ मादन परमार्थ मादन परमार्थ मादन
म्हणतात परमार्थ महाधन. याला महाधन का म्हटलं? धन प्राप्त झाल्याच्या नंतर माणूस समाधानी असतो का सुखी असतो? एखादं सगळ्याला का धन प्राप्त झाल्याचं माणूस सुखी असतो का समाधानी असतो? राजू भाऊ, 27 वर्षामध्ये आपण दुधाचा व्यवसाय करता आणि हरिपाठाला उशिरा, काकड्याला उशिरा, कीर्तनाला उशिरा येता, पण सुख प्राप्त होतं म्हणून, समाधान प्राप्त होतं. काय प्राप्त होतं म्हणून उशिरा येता? दूध आणा. ते ओळखीचे म्हणून बोललो बरं का. पैसा हा समाधान देतो का सुख देतो? सगळे वानप्रस्थ आहे का? पैसा सुख देईल, समाधान. आणि भगवंताचं जे धन आहे समाधान, त्यांच्यावर समाधान आहे. मी माझ्या मनानं बोलणार, तुम्हाला परमान देईन. देणे सदा चेता समाधान, देणे सदा चेता समाधान, देणे सदा चेता समाधान, देणे सदा सदा नाम पैशानं जर समाधान मिळालं असतं तर तुकोबरायनं धन वाटूनच नसतं दिलं. पैशानं धन तुकोबरायनं वाटून धन समाधान असतं. पैशात समाधान वाटलं त्यांना, ते म्हणतात समाधान मिळतं. समाधान धनामध्ये नाही. समाधान जर धनात असतात ते करोडपती लोक गोळ्या खाऊन झोपतात. गोळ्या खाऊन तरी झोपा लागत नाही. आता आमचे पहा तुम्ही, इथून सुटले नुसतं वावरात टाका तुम्ही, पालड्या पालड्या. पांडुरंग महाराज भोले सांगतात सुखी प्राणी तोच आहे, पालड्या पालड्या झोपतो आणि उठल्या उठल्या संडासला जातो. खरा सुखी तो माणूस. पैसा म्हणजे सुखी नाही, धन म्हणजे माणूस सुखी नाही, समाधानी नाही. खरं समाधान आहे निरोगी काया. खरं समाधान जर खरं असेल तर जो माणूस निरोगी आहे, काही दिलं तरी खातो आणि आनंदाने उड्या मारतो, तो खरा समाधानी. साखराच्या थप्प्याला गेले आणि साखराचं पथ्य आहे. धन खूप आहे. मी 17 वर्षे सांगू नाही पण होतो, औरंगाबादला होतो. मालक करोडपती होता. आम्ही त्याच्या गादीवर झोपायचो आणि तो आमच्या पोताड्यावर झोपायचा. डॉक्टर सांगितलं गादीवर झोपू नका. मग काय कामाची ती गाडी. पण या ठिकाणी महाराज सांगतात आम्ही एवढे समाधानी आहोत, एवढे समाधानी आहोत की आम्ही ते धन प्राप्त केलं. ते धन प्राप्त केलं. हे धन प्राप्त करण्यासाठी सायद झाला. वाटेल ते लोकांनी बोललेत, लोकांचे बोल सहन करून घेतलेत, पण आम्ही त्या शिखरापर्यंत पोहोचलो. आणि शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी अट्टहास जीवनात केला. तो भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, गोराड्या डोंगर सारखं फिरायचं. घर न आठवे, दार न आठवे, पुत्र न आठवे. सगळ्याचा विसर पडला. किती विसर पडला. घरात नेमकं काय आहे काय नाही याचा विचार नाही, याचा विचार नाही. एवढा परमार्थ शेगेला गेला. एका वर्षामध्ये 5 संकट अंगावर धावून आलेत. वडील गेले, आई गेले, सावजी नावाचा भाऊ गेला, मुलगा गेला, पत्नी गेली, तरी सुद्धा त्याच्याकडे लक्ष नाही. आणि हे सगळं साधण्यासाठी फक्त एकच इच्छा होती
मी ज्याचं भजन करतोय तो मला प्राप्त झाला पाहिजे, तो मला प्राप्त झाला पाहिजे. आणि प्राप्त झाला. भंडाऱ्या डोंगरावर तुकोबाराय भजनाला बसलेत. एवढं भजन रंगलं, एवढं भजन रंगलं. 9वा दिवस उजाडला तरी तुकोबाराय भानावर नाही. 9 दिवस. आणि देव प्राप्त झाला. आणि देव प्राप्त झाल्यानंतर तुकोबारायच्या मुखातून शब्द निघाले, उजळली भाग्य आता, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वार. सांगितलं आता माझं भाग्य उदयाला आलं. केलेल्या कर्माचा, केलेल्या भक्तीचा भागही गेला आणि शीनही गेला. भाग आणि शीन घेऊन जाण्यासाठी तुकोबारायांनी काय केलं तर परमार्थ महाधन द्या भगवंताच्या प्राप्तीसाठी. जे धन आहे हे धन असं आहे, या धनामध्ये कोणी वाटेकरी नाही, या धनामध्ये कोणी हिस्सा मागणार नाही. जे आपलं संसारातलं धन आहे याच्यात अनेक जण वाटेकरी आहे. आता हे आम्ही गळ्यात धन घातलं, हे धन, हे धन बरं काही तुम्हाला एवढ्या कशाला घातल्या मग तो एखादं काम बघतो एवढ्या कशाला घातल्या असं होईल ना पुन्हा. साहेब तुम्हाला घाला म्हणत नाही, मी हेच सांगतो. एवढ्या कशाला घातल्या बुवा. आता मला सांगा, एका मंगळसूत्रावर काम होतं, मग चप्पल हार, बोट हार, ते बाजू कोणता एकदाणी, शेवण पीस, ते पुन्हा गहूमणी, एवढं काल काय करायचे बरं. आता हे धन आहे. असं तुमच्या गावात आठवलं तुम्हाला कधी, बाबाच्या गळ्यात तुळशीच्या माळा चांगल्या दिसत्या माय, 1-2 काढून घेतोय पोराला कामा येईल ग. आमच्या गावात असं म्हणतात कोणी नाही म्हणत. पण म्हातारं जर माळावर टाकलं तर तिरडीवर टाकलं, आणि जर बाळ्या कानात राहिल्या, बाळ्या बाळ्या म्हातारीले कलाकार, म्हातारीने पाहिलं बाई आता सोनायचं आणि पोरायचं 72,000 रुपये भाव झाला नाही, लय मोठं नुकसान होतं, 2 पळायचे माय, आता ह्या फुकट जात्या काय करू. म्हातारी अशी अशी कणत 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 गेली, तोंडावर हात फिरवला. काय बाळ्याचा चेहरा माय, काय बाळ्या सुंदर दिसत्या माय, मोठ्या औषध केलं त्यावर बाळ्या घेतल्या काढून. अरे त्या धनात सगळे वाटेकरी आहे, या धनात कोणी वाटेकरी नाही, कोणी काढत नाही. म्हणून याला महाधन म्हटलेलं आहे, महाधन. आता याच्यावर तुमचा विश्वास नसेल तर सांगतो, 1.5 महिन्यापासून बाजाराला थैली नेली नाही बुवा. 1.5 महिन्यापासून बाजाराला काही थैली नेली नाही. पण रोज भाजी बदलू नये, रोज भाजी बदलू नये, काही चिंता नाही. आणाची नाही, कानाची, काहीच नाही, काहीच नाही. त्यालाचा काय भाव आहे ते माहित नाही, भाजी केवढ्याला ते माहित नाही 1.5 महिन्यापासून. बर म्हणा म्हणा म्हणा, मग तेच सांगायचं तुम्हाला, त्याच्यावरच यायचं मला मुद्द्यावरच. आम्ही ज्या धना माठी मागायला लागलो, हे धन फक्त एकच आहे, ज्ञानोबा तुकाराम, तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, काहीच करत नाही, फक्त एवढे 2 शब्द म्हणतो, ज्ञानोबा तुकाराम. एवढी सोय, एवढी सोय आहे, कशाचीच काही चिंता नाही. आमची चिंता तुम्हाला आहे, महाराज आले, गादी टाका, पलंग टाका, फॅन लावा. बरं आता एखादा टाटा बिर्लावाला येऊ द्या, चांगला पैशावाला येऊ द्या, त्यांना म्हटलं पाहिजे 500-500 रुपये देतो, माझ्या पाया पडा. किती पडतील, किती पाया पडतील. आमच्या खिशात काहीच नाही तर लोक पाया पडतील. आमचे पायले सोन्यानं वडविले का नाही. आम्ही फक्त त्या धनाला अंगीकार केला, आणि ते धन अंगीकार झाल्यामुळं चिंता हटली, परमार्थ महाधन. आणि याच्यामुळं नेमकं होतं काय, जोडी देवाचे चरण. जे साध्य करायचं ते साध्य होते, आवडे देवासी. बस एवढा प्रकार तुम्ही लक्षात ठेवा.
आणि एकदा का त्या ठिकाणी गेले की मन सुद्धा काय होतं तिकडे जातं. लालचावले मन लागलीसे गुडी पुढं आता जीवेन सोडी. ही अवस्था बनली पाहिजे. आमची अवस्था बनते ना. कीर्तनकार आधी, ऐकणारे. ही आवड आहे आम्हाला, ही आवड आहे. तसं नसलं पाहिजे. कीर्तनकार येण्या अगोदर आम्ही आलो पाहिजे तरच आवड आहे. म्हणून आपलं भजन देवाला का आवडत नाही त्याला कारण हेच आहे. एका ठिकाणी सांगतात नाथबाबा की आपल्या भजनामध्ये भेद खूप झाला हो. नाही 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 भेद झाला. तो असा आहे त्याला माझ्यासारखं येत नाही. विशालला बोलत वाजवता येत नाही. सिस्टीमवाल्याला सिस्टीमच लावता येत नाही. आमच्याला असंच होत नाही. याच्यामध्येच आपलं भजन चाललं. नाथबाबा सांगतात भेदभाव सोडून घेतला प्रेमाचा गरळा. भेदभाव सोडून घेतला प्रेमाचा गरळा. शुद्ध भाव शिकरीची मुठी लागला चारा. शुद्ध भाव लागला चारा. हरिस्मरणाचे निवडी अंकित केली हरिका. हरिस्मरणाचे निवडे अंकित केले हरिकाला. एका जनार्दनी अखंड सुख सोहळा. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. 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 भेद नसला पाहिजे महाराज. भेद विरहित भक्ती करा. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. भेद गेला की वाद जातो. वाद गेला की परमार्थ होतो. आणि परमार्थ करत असताना त्याच्या नावाचा टाहो फोडायचा आहे. कोणाच्या नावाचा टाहो फोडायचा आहे? विठोबार कुमाई. आता हा हार घातला गळ्यात. हे लोकांना सहन होत नाही बुवा. त्या पिपळगाव त्या फळच खेळायला कथा झाली. हे गायला सकाळी सकाळी महाराज म्हणलं काय रे भाऊ. म्हणलं काही विचारत असेल. नाही माझ्या तुमच्या लोकांची. म्हणलं कसं काय? हाराला आमचाच. हाराला पैसे आमचेच. तुम्हाला पुन्हा पाकिट देणं लागतं. आणि तुम्ही जसं म्हणशाल तसं करणं पडतं. पुन्हा लयच मजा आहे तुमची. म्हणलं कारण हे संध्याकाळी येतो गाळ्यात हारतात तुम्ही. राग बाबा हे आपलं काय म्हणते ते हार टाकण्यासाठी सुद्धा हार मानावी लागते. त्यांनी हार मानली. जो नम्र झाला त्याच्याच गळ्यात हार पडला. महाराज महापुरी झाडे जाती तेथे लोहाळे वाचते. तुकोबाराय सांगतात भगवंताचे प्राप्ती तुम्हाला झाली. भगवंत प्राप्त व्हावा असं जर वाटत असेल ते केलेल्या सगळ्या कर्माचं अंगीकार करू नका. अंगीकार न करता सर्वस्व देवाचं आहे असं म्हणून हे देह देवाला काय करा. शेवटच्या चरणात देह समर्पी जे देवा बार काही देण द्यावा. हे होईल आगवा तुका
महाराज सांगतात देह समर्पिचे देवा. देवाला समर्पिचे म्हणजे काय करायचे? आता जायचं वटेश्वर भगवंताच्या चरणावरती पडून राहायचं. याचा अर्थ असा नाही आम्ही जे करतो, जे कर्म करतो, संसारिक कर्म असेल, व्यावहारिक कर्म असेल, नोकरीतले कर्म असतील, परमार्थातले कर्म असतील, कर्माचा अंगीकार करायचा नाही. कारण तुम्हा आम्हाला या ठिकाणी पाठवलं ते काहीतरी निमित्त आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून वाया गेला फक्त मी आणि माझं. हे दोन शब्द टाकले की प्रत्येक जीव सुखी आहे. पण आम्ही काय करतो की चांगलं झालं तर इथं हात घालतो, इथं हात घालतो, आणि वाईट जर झाले की वर हात नेतो. शास्त्र असं सांगतं देव कोणाचं वाईटही करत नाही, देव कोणाचं चांगलं सुद्धा करत नाही. आपलेच कर्म आहेत. चांगलं कर्म केलं तर चांगले फळ आहेत, वाईट कर्म केले तर वाईट फळ आहेत. कर्म करण्यासाठी आम्ही स्वतंत्र आहोत, कर्म करण्यासाठी स्वतंत्र आहोत, पण त्या कर्माचं फळ देण्यासाठी पारतंत्र्यात आहोत. तिथं भगवंत स्वतंत्र आहे. कसे कर्म करायच्या नंतर कर्म एक असं आहे, योनी कोणत्यातही जा तुम्ही, कर्मसंग आहे. कर्म भोगल्याशिवाय पर्याय नाही. कर्म हे भोगून संपवावं लागतं आणि त्याच्यासाठी आम्हाला नरदेव प्राप्त झाला. मागचे कर्म वाईट संपवायचे आणि चांगले कर्म निर्माण करून पुन्हा भगवंताकडे जायचं आहे. आणि याचा विसर पडला म्हणून सनी हा सप्ताह आहे. कमीत कमी या सप्त्यामध्ये आपण 7 दिवसात जागी होतो आणि जागी होऊन सनी आम्हाला नेमकं आम्ही काय करतो याची आठवण येते. फक्त तुकोबारायचं म्हणणं एकच, केलेल्या कर्माचा अंगीकार करू नका. त्याला सांगा धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तारा. हे दुस्त कर्म आहे देवा, हे तुझ्यापासून येणार, हे तुला समर्पित. अंगीकार करायचा नाही आणि अंगीकार न केल्यामुळे कधी समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा. भारत झाला डोक्यावर आला नाही तो ओझं होईल का? ओझं होणार नाही. पण आम्हाला काय झालं, ओझे वाहण्याची सवय लागली. ओझे वाहण्याची सोय. स्वतःचं ओझं व्हायला तर काही नाही साहेब, स्वतःचं ओझं व्हायला तर काहीच वाटणार नाही. पण आम्ही स्वतःचं ओझं कधीच खांद्यावर घेतलं नाही आणि व्याज खांद्यावर घेऊ पळू लागलो. खरं सांगा तुम्ही, जेवढ्या स्वतःच्या मुलाला जास्त जीव लावला का नातवाला जास्त जीव लावता? ज्याला नातवाला असेल त्याला माहिती. स्वतःच्या पोराला जीव लावला का नातवाला जीव लावता? मग स्वतःचं वज आहे का लोकांचं वज आहे? आमचे महाराज सांगायचे, मुद्दल दिलं सोडून आणि व्याजात चाललं सांभाळत. मुद्दल विसरली माणसं. व्याज म्हणजे दुसऱ्याचं ओझ आहे. की दुसऱ्याचं ओझ तुम्ही घेऊन फिरताय. पुन्हा सीन आला, भाग आला की पुन्हा देवाला नाव ठेवतात. पण याच्यासाठी काय करा, तुम्ही कशाचाच अंगीकार करू नका. ना स्वतःच्या मुलाचा अंगीकार करू नका, ना नाताचा अंगीकार करू नका, काहीच करू नका. सगळा भार देवाकडे टाका. तो का म्हणे घालू भार संसार. किती जणांना व्हायला बरं देवाच्या पावर संसार हातकार बर. स्वागत करून आजचं पाकिट त्यांनाच. खरा नाही महाराज, आम्हाला असं वाटतं आम्हीच करतो याच्यामुळे दुःख आहे. आणि हे दुःख जावं असं वाटत असेल, देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा. होईल अगवा, जो आनंद कधीच पाहिला नाही असा आनंद प्राप्त होईल. आणि हे करण्यासाठी काय करा, तुम्ही सर्वस्व देवाला समर्पित करा. आणि देवाला समर्पित केल्याच्या नंतर निर्भय होऊन राहा. आणि निर्भय झाल्याच्या नंतर काय होईल, जो परमार्थाचा आनंद आहे तुम्हाला प्राप्त होईल. हा साधू संतांचा संदेश तुमच्यापर्यंत मी पाठवला. तो का म्हणे, मज धाडीले निरूपा. मी निरुपया एक पोस्टमन आहे. माझं काम होतं तुमच्या पुढे हा चिठ्ठी आणून दिली. मग ही चिठ्ठी तुम्हाला वाचायची असली तर वाचा. तुम्हाला वाचायचं असेल तर
वाचा, नसन वाचायचं तर नका वाचू. जिसको समज गया उसको काफी. हाँ? ज्याला वाचायचं असेल त्यांनी वाचा. ज्याला नसेल वाचायचं त्यांनी वाचू ना. आपलं काय नुकसान आहे, आमचं काय नुकसान आहे. एकानं भोकरदानच्या बस स्टँडवर जालन्याचं तिकीट फाडलं आणि गाडीत बसलं नाही. गाडी देऊन गेलं, मोठमोठ्याला लागला असायला. कंडक्टरला फसवलं, कंडक्टरला फसवलं, कंडक्टरला फसवलं, कंडक्टरला फसवलं. गणेश भाऊ सारखी 2-3 शहाणे तिथं आली म्हणे, का काय झालं. पठ्ठ्याने तिकीट काढलं पण गाडीतच बसलो नाही. कोणाला बसवलं. यानं कंडक्टरला फसवलं का कंडक्टरने याला फसवलं. कंडक्टरचं काय नुकसान आहे, त्याचं माझं काय नुकसान आहे. केलं तर करा, नाही केलं तर नका करू. मी पाकिटापुरतं सांगितलं. आनंद आहे महाराज, हा परमार्थाचा आनंद आहे. गेली 27 वर्षापासून आपण हा सोहळा साजरा करताय. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. भगवान वटेश्वराच्या तुमच्यावर कृपा आहे. अशीच कृपा कायम स्वरूपी राहू हीच वटेश्वराच्या मी नम्र विनंती करतो. ज्या साधू संतांनी हा संदेश तुमच्या आमच्याबरोबर पाठवला त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांच्या नावाचा जय घोष. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल बोली रे करू देवा कोणी उत्तरे क्षमा नाही उच्चारिला अधिकार फुला क्षमा तुका म्हणे ज्ञानेश्वर राधा पाय क्षमा परा महाराज ज्ञानदेव कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.